हाय स्वराज, गुड मॉर्निंग. सो निघालो आहोत आम्ही आजच्या प्रवासाला. जपानमध्ये क्योतो या शहरात आहोत आणि इथून चाललो आहोत आम्ही नारा डिअर पार्क बघायला. जपानमध्ये तुम्ही जर फिरायला येत असाल तर लोकल ट्रान्सपोर्टेशन अफोर्डेबल आहे. आजही आम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करणार आहोत. तो असं आम्ही कार्डमध्ये बॅलन्स चेक करतो. 2000 मग 1000चा टोकन मारून ठेवतो जेणेकरून ट्रॅव्हलिंगमध्ये ना फक्त टॅप यूज करतो. 1000 असा टॉपअप करतो. इथे ना 7-Eleven आणि फॅमिली मार्ट आहे ना, हा एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी. कधी आपले वार असतात, आपण काही नॉनव्हेज नाही खात किंवा काय, पण ना असं हे ब्रेड माझं फेवरेट, माझंच नाही सगळ्यांचंच फेवरेट आहे, आमच्या तिघांचं. ब्रेडमध्ये असतं मस्तपैकी फ्रूट्स आणि आता बघा याच्यामध्ये मँगो आहे आणि अननस आहे. तर ना इतकं बरं वाटतं ना सकाळी खायला आणि ना प्रचंड भूक लागते. बिकॉज ना आपण सारखं कुठे रेस्टॉरंट शोधणार, मग ह्या सगळ्या गोष्टी खूप उपयोगाला आहेत. फॅमिली कार्ड आमचा एकदम फ्रेंड झालेला आहे, राईट. आणि याच्यामध्ये जे ना स्ट्रॉबेरी एक आहे, ते पण फेवरेट आहे सँडविच. स्ट्रॉबेरी विथ क्रीम असते, ब्रेड जबरदस्त आहे. सकाळचा नाश्त्याचं आमचं फेवरेट आहे. सो जापनीज मेट्रोने प्रवास करणं खूप कम्फर्टेबल आहे आणि क्योतो टू कितेसुनारा या स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला लागणार होते 40-45 मिनिट्स. पण या दरम्यान एक अनएक्सपेक्टेड इन्सिडन्स आमच्याबरोबर घडला. स्वरांश त्याचा मोबाईल मेट्रोमध्ये विसरला. आता आमच्याशी काय घडणार हे जाणून घेऊया आपण ब्लॉगमध्ये, पण त्याआधी आपण व्हिजिट करूया नारा डिअर पार्कला. नमस्कार मित्रांनो, आणि आता आम्ही आलो आहोत एका सुंदर अशा ठिकाणी, क्योतोमध्ये आहे. क्योतोच्या जवळच नारा पार्क, नारा डिअर पार्क. आणि किती जवळ आहेत बघा हे डिअर्स, इतकं सुंदर वाटतं ना इथे आल्यावर. आणि बिंदास म्हणजे आपण आहे ना त्यांच्या एकदम जवळ पण जाऊ शकतो. आणि ना त्यांच्यासाठी आम्ही खाऊ घेतलाय, लपवलाय, बिकॉज जर द्यायला लागलो ना तर लगेच मागे येतील. सो आता त्यांना आम्ही कसं भरवतो आणि त्यांना असं बॉ करतो. हे बॉ पण करतात एवढे भारी. आता स्वरांश बघा त्यांना भरवेल आणि ना ते कसे खातील आपण बघूया, चेक कर. स्वरांश जा ना. अरे तू मम्मी वेट किंतेन्सू नारा या स्टेशनवर उतरल्यावर समोरच हा नारा डिअर पार्क आहे आणि हजारो हरणं तुम्हाला असेच फिरताना दिसतील. या ठिकाणाची मान्यता आहे की या हरणांना देवाचे दूत म्हणून मानले जाते, तर त्यामुळे या हरणांना कुणीही इजा करत नाहीत. शांत झोपलेत. काय करत तर नाही, पण किती सुंदर वाटत यार. रिलॅक्स, त्याने भरपूर खाल्लंय. मस्त आहे ना, कसं असं शांत बसलाय बघ ना, सुस्त झालाय. डिअर पार्क मध्ये मेमोरेबल टाइम स्पेंड करून आता आम्ही चाललो आहोत इथूनचे टेम्पल व्हिजिट करायला. तर आता हे पूर्ण मोठं नारा पार्क आहे, इथेच स्टेशन आहे जिथून आम्ही आता आलो. आणि आता इथूनच वॉक करून आहे पहिलं स्पॉट आमचा, जो कोफुकुजी टेम्पल. सो चला आता आपण जाऊया कोफुकुजी टेम्पलला. तर आता आलो आहे आम्ही कोफुकुजी टेम्पलला, अगदी डिअर पार्कच्या जवळच आहे आणि खूप सुंदर आहे. हे एंट्रन्सला एक छोटं मंदिर आहे. जर तुम्हाला कोफुकुजी टेम्पलला आत जायचं नसेल तर तुम्ही इथेही खूप छान फोटो व्हिडिओज घेऊ शकतात. आता तिकीट घेऊन आम्ही जातो आत. ॲक्च्युली ना इथे ट्रॅडिशन खूप आहे छान. बघा माझ्या इथून परत डिअर तुम्हाला ना जागी दिसतील इथे, पण घाबरायचं नाही. मेन ते कसं आहे ना, तुमच्या हातात जर खायच्या वस्तू असतील ना तर खूप मागे लागतात, पण जर हातात काही नसेल ना तर आजूबाजूला असे आरामात फिरतात.
तर हातात मोस्टली काही वस्तू ठेवू नका, त्यांचे खाण्याचे पदार्थच असतात. ते एक क्रॅकर मिळतं, तेच फक्त त्यांना भरवायचा अलाउड आहे इथे. अदरवाईज आपण दुसऱ्या काही गोष्टी देऊ शकत नाही. सो आम्ही ते क्रॅकर्स भरवले आणि आता आम्ही निवांत फिरतोय, कारण क्रॅकर्स हातात बघितल्यावर खूप मागे लागले ते. आणि आता जातो आम्ही मंदिराकडे. आता हावे जातो तोडाईजी टेम्पलला. आणि इकडे आहे ही छानशी एक छोटीशी लेक आणि इथे आहे स्टारबक. सो खाण्यापिण्याचं टेन्शन नाही आहे इथे, बट बस आम्हाला लवकर जायचं आहे तोडाईजी टेम्पलला, बिकॉज 5 वाजता बंद होतं ते. आहे काफुगुजी टेम्पल आणि इथून आलो आम्ही खाली आणि बस आता इथे लेफ्ट साईडने जायचं आहे आपल्याला तोडाईजी टेम्पलला. तोडाईजी टेम्पल हे जपानमधील ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मानलं जातं. नारा डिअर पार्क वरून अगदी पायीच आपण 10 ते 15 मिनिटात या मंदिराच्या इथे पोहोचतो. आणि मधला हा जो एरिया आहे ना, इतका सुंदर वाटला, म्हणजे एकदम शांत, जागोजागी डिअर. आणि ज्या प्रकारे गर्दी त्या नारा डिअर पार्कच्या इथे होती ना, त्या प्रकारे इथे गर्दी वाटली ना, आणि खूप छान आणि शांत वातावरण वाटलं. पोचलो आहे आम्ही आता तोडाईजी टेम्पलला. एकदम हिस्टॉरिकल टेम्पल आहे आणि हे जे नारा पार्क आहे ना, त्याला एक्झॅक्टली इकडे आहे. तर इतकं सुंदर वाटतंय ना हे. हे आहे नारा डिअर पार्क मधलं तोडाईजी टेम्पल. इतकं सुंदर टेम्पल आहे. सो मी रिकमेंड करीन की जर तुम्ही इथे येत असाल ना, तर पहिले नारा पार्कवरनं तोडाईजी टेम्पलला या. आम्ही पहिले कुफुफुजी टेम्पलला गेलेलो, बट तुम्हाला खरं सांगू का, इतकं अप्रतिम टेम्पल आहे. आणि आतून कसं दिसते चला बघूया. सो इथून एंट्री, तिकीट आहे, टायमिंग आहे 9:30 to 5:30 आणि 2 ॲडल्ट 1 चाइल्ड आम्ही घेतलं आहे. सो 1 ॲडल्टची प्राईस आहे 800 रुपीज. कॉम्बिनेशन पण आहे. इथे बुद्धांचे प्राचीन स्टॅच्यू आणि खूप सुंदर आर्किटेक्चर बघायला मिळतं. मंदिराच्या आवारातही अनेक डिअर बघायला मिळतील. आणि आता खूप छान असा आजचा दिवस आम्ही स्पेंड केला आणि आता चाललो आहोत आम्ही स्टेशनकडे. माचा पुडिंग, वर्ल्ड फेमस माचा पुडिंग 200 यांना एक पीस मिळतो. चला टेस्ट करा, कसं लागतंय? चांगलं आहे. स्टेशनच्या अगदी जवळच हे एक शॉपिंग स्ट्रीट आहे आणि बघूया आपण आता इथे आपण काही सॉव्हिनियर्स किंवा इथूनचे फेमस काय आयटम घेऊ शकतो. बाहेरच्या देशात आहे ना सगळ्यात बेस्ट मॅगडी, कारण की आपण म्हणजे काय खातोय हे डिस्क्रिप्शन आपल्याला लवकर कळत नाही. मग मॅगडीमध्ये जायचा, आपला नॉर्मल बर्गर घ्यायचा. तिथे व्हेज पण बर्गर आहे आणि तिथे चिकन बर्गर आहे. दोघांपैकी तुम्हाला पाहिजे ते मील तुम्ही घेऊ शकता.
विथ आईस्क्रीम. तर मॅगडी बेस्ट आहे आपल्यासाठी, तर बेस्ट आहे. स्वरांश मोबाईल मिळाला. सो मोठी ट्रॅजेडी झाली आमच्याबरोबर. काय झालं, आम्ही शिजो स्टेशनवरनं बसलो नाराला जायला आणि स्वरांशने आपला फोन गाडीत ठेवून दिला आणि आम्ही कॉल करतोय वगैरे, खूप 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 काय काय झालं. मग नाराला जेव्हा आम्ही ह्या नंबरवर कॉल केला तर तेव्हा एका माणसाने सांगितलं की तुम्ही टकायडा स्टेशनला या. सो पाऊण तास परत रिटर्न आम्ही टकायडा स्टेशनला आलो. एक स्टेशन आहे असं मिड पॉईंटचं, जिथून म्हणजे 2 फाटे फुटतात पुढे जायला. मग त्या टकायडा स्टेशनला आलो. त्याच्या आधी काय झालं माहिती आहे का, जेव्हा आम्ही नाराला उतरलो ना, तेव्हा मी ना लॉस्ट अँड आम्ही इन्फॉर्मेशन काउंटरला गेलो. तर त्यांनी सांगितलं की फोन मिळेल जर स्टाफने घेतला तर. कारण की ना हर एक स्टेशन म्हणजे लास्ट स्टेशनला ना गाडी पूर्ण चेक होते आणि कोणाचे बिलॉंगिंग्स राहिले असतील तर हे टकायडा स्टेशनला येतात. तर आम्हाला थोडे होप्स होते, पण सांगता येत नाहीत, बाहेरची कंट्री आहे, कसं काय मॅनेज होईल. तर स्वरांश तर जाम टेन्शनमध्ये आलेला. मग आम्ही जेव्हा नेमकं नाराला डिअर पार्कच्या इथे आसपास होतो तेव्हाच आम्हाला म्हणजे मी कॉल करत होती कंटिन्यू, तर त्या नंबरवर मग कोणीतरी उचलला फोन आणि मग कसं तरी कन्व्हे केलं की बाबा कुठे काय. तर तेव्हा कळालं टकायडा स्टेशनला आहे. आलो आम्ही टकायडा स्टेशनला, इन्फॉर्मेशन काउंटरला जस्ट विचारलं, विदिन द सेकंड्समध्ये फोन हातात. फॉर्मॅलिटी मी तुम्हाला दाखवीन काय झाली. त्यांनी एक फॉर्मवर सगळे डिटेल घेतले आणि फक्त पासवर्ड टाकायला सांगितलं या फोनवर. पासवर्ड टाकल्या फोन हातात डायरेक्ट, है ना. सो तुला आता ह्याच्यावरनं काय कळालंय, काय करायला पाहिजे बाहेरच्या देशात आल्यावर? इन्फॉर्मेशन डेस्क मध्ये किंवा विचारायला पाहिजे की कोणाकडे किंवा कॉल पण करायला पाहिजे. पहिली गोष्ट आपल्या बिलॉंगिंग्स कशा ठेवायला पाहिजे, नीट स्वतःची काळजी घेण्यासाठी. कारण की हा फोन कशासाठी असतो, कुठे मिसिंग झालं तर कॉल म्हणून दिलाय तुला. आता स्वरांश तेवढी काळजी घेईल नक्कीच. ट्रॅव्हलिंगमध्ये सुंदर मुमेंट्स बरोबर काही अनएक्सपेक्टेड चॅलेंजेस पण येतात आणि हेच तर प्रत्येक जर्नीला स्पेशल बनवतात. आजचा दिवस काही असाच होता. परत भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. क्योतोचे अनेक सुंदर ठिकाणं मला तुम्हाला दाखवायची आहेत.